कंबर पासून सरळ उजवा डोळे बंद, दीर्घ श्वास घेऊन दीर्घ ओंकार सोडताना Breathe in. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तं निदवाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामान् सुगुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपात्मवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पण्डिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सौमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति
अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तान्निधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते पुढचा श्लोक 32वा यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् यदृच्छया यद आणि रिच्छया असे दोन शब्द आहेत ठीक आहे यद द च्या खाली री जोडलाय रकार जोडलाय तर यद रिच्छया री ऋषीचा जोडलाय द च्या खाली री ऋषीचा जोडलाय तर रिच्छया रिच्छा शब्द होता रिच्छा म्हणजे मोहाच्या वशमध्ये किंवा बिना इच्छा म्हणजे स्वतःहून ते कर्म होतंय आपल्याच्याने असं यदृच्छया च उपपन्नम बिना इच्छा के किंवा स्वतःहून होतंय असं च उपपन्न म्हणजे प्राप्त होतंय काय प्राप्त होतंय स्वर्गद्वार प्राप्त होतंय कुणाला प्राप्त होतंय स्वर्गद्वारम अपावृतम वृत धातू आहे इथं अपावृतम अप प्लस आ प्लस वृत वर्तने अशी धातू आहे तर अपावृतमचा अर्थ आहे स्वर्गचा द्वार उद्घाटित करणे खोलणे स्वर्गाचा द्वार खोलणे कुणासाठी स्वर्गाचा द्वार खुलतोय त्या दुसऱ्या लाईन मध्ये सांगतो सुखिनः क्षत्रियाः जे क्षत्रिय भाग्यवान आहेत आणि जे अशा प्रकारच्या युद्धामध्ये सहभागी होत आहेत युद्धम ईदृशम म्हणजे अशा प्रकारच्या युद्धामध्ये लभंते त्यांना प्राप्त होतंय काय प्राप्त होतंय स्वर्गद्वार प्राप्त होतंय असं तर संधी एकदम सोपी आहे यदृच्छया एक संधी इथं आहे स्वर्गद्वारम अपावृतम स्वर्गद्वारम मध्ये म हलंत होता म्हणजे अर्धा होता अपावृतम जोडला स्वर्गद्वारम अपावृतम आणि युद्धम ईदृशम शेवटचा शब्द युद्धम ईदृशम ई मोठा आहे युद्धम मध्ये म हलंत होता युद्धम ईदृशम बाकी सगळे आणि चोपपन्न मध्ये च अधिक उपपन्नम चोपपन्नम उ अ अधिक उ
ओकार, ठीक आहे, चोपपन्नम असं. तर उपपन्नचा अर्थ आहे प्राप्त होणं, अपावृतमचा अर्थ आहे खुलणं, लभंतेचा अर्थ आहे लभंतेचा पण अर्थ प्राप्त होणंच आहे, आपल्याला प्राप्त झालं. लभ लाभे अशी धातू आहे, ठीक. पार्थ संबोधन आहे. क्षत्रिय सुखिनः भाग्यवानसाठी म्हणलंय, सुखिनः क्षत्रियाः, भाग्यवान क्षत्रिय जे युद्ध करणारे ते अशा प्रकारचे युद्ध करून स्वर्गला प्राप्त होतात. तर पाद यदृच्छया चोपपन्नम पहिला पाद, स्वर्गद्वारम अपावृतम दुसरा पाद, सुखिनः क्षत्रियः पार्थ तिसरा पाद, लभन्ते युद्धमीदृशम चौथा पाद, ठीक. चल. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. सगळे सोबत. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि. अथ, अथ म्हणजे किंतु. जसा अथ प्रारंभ करण्यासाठी येतो तसं इथं अथ शब्द आलाय किंतु अर्थ मध्ये. अथ चेत, किंतु यदि असं. किंतु यदि त्वम, त्वम म्हणजे तू, इमम धर्म्यम संग्रामम हा युद्ध संग्राम, हा धर्माचा संग्राम जो आहे, न करिष्यसी नाही करेगा तो, करेगा करिष्यसी भविष्यात कालमध्ये, कारण की उपदेश युद्धाच्या आधी चालू आहे त्याच्यामुळे युद्ध हा भविष्यात कालाचा विषय झाला, ठीक आहे. काही वेळाने करणार आहे युद्ध, त्यामुळे भविष्यात कालमध्ये करिष्यसी श्रीकृष्णजी सांगते. जर हा संग्राम नाही करणार, युद्ध नाही करणार, धर्मचा संग्राम नाही करणार तर ततः, ततः म्हणजे तर, तो क्या होगा, स्वधर्मम कीर्तिम च हित्वा, स्वधर्म आणि कीर्तीला हित्वा त्याग करणार तू, म्हणजे तुला स्वधर्म पण प्राप्त नाही होणार आणि कीर्ती पण प्राप्त नाही होणार. हित्वा, हित्वा म्हणजे त्याग होईल, आपोआप सुटून जाईल तुझ्याकडनं. आणि पापम अवाप्स्यसी काय होणार, आणि पापचा भागीदारी बनणार. पापम अवाप्स्यसी परत भविष्यात कालचा क्रिया आहे, भविष्यात कालची क्रिया आहे. अवाप्स्यसी, पापम अवाप्स्यसी. अवाप्स्यसी म्हणजे इथं आप नावाची धातू आहे. आप त्याचा अर्थ असतो व्याप्त, व्याप्त करणे. इथं अर्थ आहे प्राप्त होणे, तुला पाप प्राप्त होणार आहे, पुढं होईल असं. हित्वा, हित्वा मध्ये हा धातू आहे, हा त्यागे, हा धातू आहे, हा त्यागे, ठीक आहे. तर संधी फक्त इथं एकच आहे, चेत त्वम इमम, तीन शब्द आहेत, चेत त्वम इमम. अथ चेत त्वम इमम धर्म्यम पहिला पाद, संग्रामम न करिष्यसि दुसरा पाद, ततः स्वधर्मम कीर्तिम च पर्यंत तिसरा पाद, हित्वा पापम अवाप्स्यसि चौथा पाद, ठीक. उच्चारण घेऊयात. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि. सगळे सोबत. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि
तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि। ठीक है। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। अकीर्ती झाल्यानंतर, कीर्ती सुटल्यानंतर, कीर्ती नष्ट झाल्यानंतर काय होणार? अकीर्ती भेटणार. अकीर्तीम चापी भूतानी कथयिष्यन्ति, जे भूत आहेत तुला सम्मानित करणं म्हणजे तुला श्रेष्ठ मानणारे जे जे लोक आहेत ते कथयिष्यन्ति अकीर्तीम, तुझी अकीर्तीचा प्रचार प्रसार करणार. आणि अव्ययाम, ते म्हणजे तुझं. कथयिष्यन्ति बोलणार, भविष्यामध्ये बोलणार. अव्ययाम, अव्यय शब्द एकदा आत्मासोबत आत्माच्या रिलेटेड आला होता. इथं अव्ययचा अर्थ आहे अनादिकालपर्यंत, जोपर्यंत तुझं जीवन आहे आणि मरणानंतर पण तुझी अकीर्ती फैलून जाणार, तुझी अकीर्तीचा प्रचार प्रसार होणारच आहे. असं अकीर्तीम च अपि म्हणजे पाप तर होणारच आहे तुला, प्लस अकीर्ती च म्हणजे पाठीमागच्या श्लोकासोबत हा अकीर्ती शब्द जोडतोय की पापासोबत अकीर्ती पण, सगळे भूत तुझं अकीर्ती करत बसणार. अपाप म्हणजे तुला अपमानित करत बसणार की तू स्वधर्माची लढाई नाही लढला असं. आणि संभावितस्य म्हणजे सम्मानित पुरुषांचं, सम्मानित पुरुषांसाठी, सम्मानित पुरुषांसाठी च अकीर्तीर, च अकीर्तीर मरणात अतिरिच्यते. अकीर्ती म्हणजे त्यांच्यासाठी जो अपमान आहे, अकीर्ती आहे, ती मरणापेक्षा पण भयंकर आहे. म्हणजे त्यापेक्षा मेलेलं बरं, पण आपला अपमान कधी होऊ नये. सगळ्यांना असंच वाटतं आपल्याला. आपल्या रोजच्या रुटीन मध्ये पण जर कोणाला कुणी आपली इन्सल्ट केली तर आपल्याला वाटतं नको, असं इन्सल्ट पेक्षा आपण मरूनच जावं असं. तर जे सम्मानित पुरुष असतात त्यांची अशी भावना असती की आपला अपमान नाही व्हावा, आपण मेलं तरी चालतं, असं सांगितलं. अतिरिच्यते, रिच धातू आहे इथं. इथं रिच धातू आहे, रिच स्तुतव, स्तुती करण्यासाठी, बडकर, मरणापासून पण, मरने से भी बडकर असं अर्थ आहे. तर संधीमध्ये इथं च आणि अपीची संधी आहे. चापी, अकीर्तीम चापी भूतानी कथयिष्यन्ति ते व्यया. भूतानी पर्यंत पहिला पाद, अकीर्तीम चापी भूतानी पहिला पाद, कथयिष्यन्ति, कथयिष्यन्ति, यकार मध्ये इकार आहे त्याला उच्चार करायचा. कथयिष्यन्ति भविष्यत काल मधली क्रिया आहे, कारण की आता युद्ध होणार आहे त्यामुळं सांगते. ते व्ययाम, ते आणि अव्ययाम, ते व्ययाम, अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग अ आहे. संभावितस्य च अकीर्तीर, म च्या वरती र आहे बघा, तर चा कीर्तीर पर्यंत आपल्याला घ्यायचं. च आणि अकीर्तीर, च आणि अकीर्तीर संधी मिळून आ बनला. चा कीर्तीर, र पर्यंत आपल्याला उच्चारण घ्यायचंय तिसऱ्या पादचा. आणि मरणाद अतिरिच्यते, मरणाद अतिरिच्यते असं चौथा पाद. ठीक. हा हा, मरणाद अतिरिच्यते, मरणाद द, इथं त होता पण हा द झाला अ पुढं असल्यामुळं. ठीक आहे. तर मरणाद, द हलंत आहे, अर्धा शब्द आहे, आणि अतिरिच्यते दुसरा शब्द आहे. तर अतिरिच्यते ही वर्तमान कालची क्रिया आहे, पण कथयिष्यन्ति ही भविष्यत कालची क्रिया आहे. ठीक आहे. चला उच्चारण घेऊयात. अकीर्तिम चापि भूतानि, अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम, कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्, संभावितस्य चाकीर्तिर् मरणाद अतिरिच्यते, मरणाद अतिरिच्यते. सगळे सोबत. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणाद अतिरिच्यते. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम
संभावितस्य च कीर्तिर्मरणात् अतिरिच्यते. 32वा श्लोक आहे. इथं आपण मागच्या वेळेस समजलं की आत्माची परिभाषा सगळी आता इथं संपली आहे. संपल्यानंतर आता इथं धर्मची परिभाषा चालू झाली आहे. धर्मची परिभाषा चालू झाली आहे तर धर्म हे 4 प्रकारचे आणि त्यामध्ये स्वधर्म एक वेगळ्या प्रकारचा. ठीक आहे. तर क्षत्रिय हा धर्म आहे. वैश्य, शूद्र, ब्राह्मण हे सगळे त्याच्यामध्ये वर्ण आहेत. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण स्वधर्म पण असतात. जसं याच्या व्यतिरिक्त काही तुमचे स्वभाव आहेत, तर त्या स्वभावाला जेव्हा तुम्ही आपुलकीने मानता की हा स्वभाव माझा आहे, ह्या स्वभावानुसार मी जे कर्म करणार तो माझा एक स्वधर्म आहे. समजा लहानपणीपासून जर एखाद्याची इच्छा होतीये की काहीतरी ड्रॉइंग करायचं किंवा क्रिएटिव्ह वर्क आहे, तर त्याचं स्वधर्म ते होऊन जाईल. तर तुम्हाला जर कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, तुम्ही चांगलं वक्तृत्व करू शकता, तर तुम्ही स्टेजवर बोलण्याचं स्वधर्म मानू शकता. तर असे वेगळे वेगळे स्वधर्म तुम्ही छोट्या बेसिसवर पण ठेवू शकता आणि एक मोठ्या बेसिसवर एक धर्म असतो, जे आपण वर्ण किंवा जातीच्या बेसिसवर त्याला इन्क्लूड करतो. आता इथं क्षत्रिय धर्मच्या विषयी सांगितलं जातं. तर क्षत्रिय धर्मचा महत्व समजणं आपल्याला गरजेचं आहे. ते डेमोक्रेसी असो, नाहीतर राजाशाही असो, नाहीतर तानाशाही असो, नाहीतर कोणत्याही प्रकारचं राज्य असो, त्यामध्ये क्षत्रिय सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. रामराज्य पण असो किंवा सतयुगमध्ये, कलियुगमध्ये, त्रेतायुगमध्ये, द्वापरमध्ये, सगळ्या युगांमध्ये क्षत्रिय धर्म हा महत्वाचा आहेच. का आहे की ज्यावेळेस आपल्याला एक सिस्टम मध्ये गोष्टी चालवायच्यात, त्यावेळेस सगळे लोक, सगळे त्यामध्ये तत्व जे आहेत, सगळे तत्व त्याला सपोर्ट करतील का? नाही करणार. तर 2 प्रकारचे, 3 प्रकारचे, 4 प्रकारचे वेगळे वेगळे क्षत्रिय काम करतात. जसं पूर्ण देशाला वाचवण्यासाठी बाहेरून आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे. ठीक आहे. तसंच आतमध्ये पोलीस आहे, बॉर्डरला BSF आहे, CRPF आहे, प्राईम मिनिस्टरच्या सुरक्षेला त्यांची सेपरेट एक एजन्सी आहे, सिक्युरिटी एजन्सी. तर अशा हे सगळे क्षत्रियमध्ये येतात. का क्षत्रियमध्ये येणं गरजेचं आहे की जे सिस्टम बनवलंय त्या सिस्टम मध्ये सगळी प्रजा चालली पाहिजे. उदाहरणासाठी समजा आपलं शरीर आहे, शरीराचं एक सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये जर आपण चाललो तर आपल्याला सुख लाभणार, तर आपलं शरीर नीट चालू शकतं. ठीक आहे. आता आपले इंद्रिय आहेत वेगळे वेगळे, डोळे येतं, कान आहे, नाक आहे. सिस्टम आपल्याला म्हणतंय की हे झाल्यानंतर हे नाही करायचं. समजा जेवण झाल्यानंतर रनिंग नाही करायची, हे आपल्याला काय सांगतंय? सिस्टम सांगतंय. आपल्या शरीराचं सिस्टम असं सांगतंय की जेवण केल्यानंतर रनिंग नाही करायची. पण जेवण केल्यानंतर तुम्हाला कोणीतरी खेळायला बोलवलं किंवा तुम्हाला कोणीतरी बाहेर एखादा चोर तुमची काहीतरी गोष्ट घेऊन पळाला, तर तिथं तुम्हाला पळणं हे भाग आहे. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये क्षत्रिय कोण काम करणार? बुद्धी काम करणार. ठीक आहे. मन तर वेगळे वेगळे विचार आणणार की समजा आपल्याला मसाल्यावर चीज किंवा दुधाचे पदार्थ नाही खायचे, पण आपण काय केलं? मसाल्याचे पदार्थ पण खाल्ले, पिझ्झा पण खाल्ला, बर्गर पण खाल्ला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोल्ड कॉफी पण घेतली. पण हे आपल्याला सिस्टम मध्ये समजतंय की हे चुकीचं आहे, पण याला वाचवणार कोण? याच्यापासून प्रोटेक्ट कोण करणार? तर हे काम जे देशाच्या बेसिसवर आहे, हे मी शरीराच्या बेसिसवर सांगितलं, असंच देशाच्या बेसिसवर याला क्षत्रिय प्रोटेक्ट करणार, आपल्या शरीराच्या बेसिसवर याला बुद्धी प्रोटेक्ट करणार. बुद्धी सांगणार
की इकडं ह्या डायरेक्शन मध्ये नको जाऊ, हा निर्णय नको घेऊ, त्याच्यावर कॉफी प्यायचा किंवा त्याच्यावर दूध प्यायचा निर्णय घेऊ नको का, आपलं सिस्टम मना करतंय त्या गोष्टीला. आणि देशाच्या बेसिसवर कोण सांगणार? पोलीसवाले सांगणार, आर्मीवाले सांगणार की तुम्ही हे आतंकवाद करू नका, तुम्ही बंदूक घरी ठेवू नका, तुम्ही मारामारी करू नका, तुमच्याकडे काही पण आलंय, अपराध झालाय, त्याची कंप्लेंट पोलीसमध्ये करा. हे एक सिस्टम सांगतंय आणि त्या सिस्टमला फॉलो करून घ्यायचं काम हे क्षत्रियचं आहे. तर असा हा धर्म खूप इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? की सिस्टम फॉलो झाला पाहिजे, आणि सिस्टम फॉलो नाही झाला तर कोणतं पण राज्य टिकणार का? नाही टिकणार. कसाही राज्य असो, डेमोक्रेटिक असो किंवा कोणतंही असो, तानाशाही पण असो. तानाशाही पण असलं तर आतले लोक सगळे एका मताचे असतात का? नाही, सगळ्यांचे वेगळे वेगळे मत येतात, सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायच्यात. पण क्षत्रियचं काम आहे की त्यांना समजून दाबून दबकून ठेवणं. तेवढं तर करणं आहेच, परत बाहेरून एखादी आपदा आली आमच्या राज्यावर किंवा आमच्या देशावर, तर बाहेरून त्या आपदाला पण प्रोटेक्ट करणं. असं क्षत्रियचे दोन धर्म आहेत, की स्वतःच्या प्रजाला तर वाचून ठेवणं, सिस्टम मध्ये बांधून ठेवणं, आणि दुसरं त्यांना बाहेरच्या एखाद्या गोष्टीपासून प्रोटेक्ट करणं. असे दोन धर्म क्षत्रियचे आहेत. त्याच्यानंतर अशा क्षत्रियाला ज्यावेळेस एखादा युद्ध करायचा किंवा असे, आता त्याचा धर्म काय आहे आपल्याला समजलं, की दुसऱ्यांकडून प्रोटेक्ट करायचं. इथं काय झालंय, अर्जुनाला आता स्वतःची जागा, स्वतःची जी जमीन होती, स्वतःचे जे राज्य होते, त्यांना वाचवण्यासाठी, पुढं पूर्ण भारतवर्ष वाचवण्यासाठी कौरवांच्या हस्ते नाही जावं आणि त्याचं नुकसान नाही व्हावं, त्याच्यामुळे याला युद्ध करणं हा गरजेचा होता. तर हा याचा काय झाला? स्वधर्म झाला. मेन मोठ्या दृष्टिकोनी हा धर्म पण आहे आणि छोट्या दृष्टिकोनी हा याचा स्वधर्म पण आहे. आता इथं एक प्रश्न असा होतोय की श्रीकृष्ण म्हणतायत की अशा माणसाला ज्याच्याकडे युद्ध करायची संधी स्वतःहून आलेली आहे, त्याच्यासाठी स्वर्गचे द्वार ओपन होतात, म्हणजे त्याला युद्ध केल्यानंतर स्वर्ग भेटणार असं श्रीकृष्ण त्याला आश्वासन देत आहेत. पण त्याला युद्ध केल्यानंतर स्वर्ग भेटतं का? मग श्रीकृष्ण इथं खोटं म्हणले का? मग श्रीकृष्णांनी असं का आश्वासन दिलं की तुला युद्ध केल्यानंतर स्वर्ग भेटणार? मग युद्ध केल्यानंतर त्याला स्वर्ग का नाही भेटलं? सांगा, तुम्हाला काही वाटतं याच्यामध्ये? प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय सुचतं याच्यामध्ये? हा, पण इथं तो कन्व्हिन्स झालाय. आता तो युद्ध करतोय, केल्यानंतरची गोष्ट आहे. केल्यानंतर पण तो का नाही, त्याला का नाही स्वर्ग लाभलं? तर श्रीकृष्णाने सांगितलंय की तू युद्ध करणार, तू स्वधर्म करणार, तर तुला स्वर्ग लाभणार, स्वर्गाचे द्वार ओपन होतील. तर तो द्वारवर उभा राहून पण का नाही उघडले द्वार, आणि का त्याला कोणत्याही देवानी दर्शन नाही दिलं? तर याचं उत्तर असं आहे की सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पण श्रीकृष्णाची दृष्टी काय होती की तू धर्मचं पालन कर, यांना मारायचं आणि मारताना काय विचार करायचा की हे शरीर आहे, हे आत्मा नाही. आत्मा काय मरणार नाही, आत्मा काय नित्य आहे, अमृत आहे, त्याला मारू शकत नाही, नित्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाने सांगितल्या होत्या. ह्या गोष्टी जर क्लिक झाल्या असत्या तर हा पॉइंट व्हॅलिड होता. पण ह्या गोष्टी क्लिक झाल्या का? सगळ्यांना मारल्यानंतर तो काय शोक करत बसला की मी यांना मारलं, की हे गेले, की हे आम्हाला सोडून गेले, किंवा हे आता आमच्या बरोबर नाही. तर इथं श्रीकृष्णाने आधी सांगितलं अव्यक्त आदीनी भूतानी, म्हणजे आधी अव्यक्त असतात, मग व्यक्त होतात, मग परत अव्यक्त होतात. तर सगळे जे आचार्य होते, जे गुरुजन होते, जे मित्र होते, जे शत्रू होते, जे तिथले राजा होते, ते सगळे काय झालेत? अव्यक्त झालेत.
पण हा काय तिथं शोक करत बसला. तर याची जो चित्त म्हणजे जी अंडरस्टँडिंग पाहिजे होती, ज्या अंडरस्टँडिंगनी ज्या इंटेन्शननी त्यांनी लढायला पाहिजे होतं, त्या इंटेन्शन आणि त्या अंडरस्टँडिंगनी तो लढला नाही. तर एक एक गोष्ट महत्वाची आहे की आपण समजून जर पुढे स्टेप टाकला तर आपण बरोबर मार्गेला जाऊ शकतो. जर मला इथून जायचंय आणि मला समजतंय की केळगाव ते कांबरगाव ट्रॅफिक आहे, तर मी एक दुसरा बायपास किंवा दुसऱ्या रोडनी जाणार, एक लॉंग रूटनी जाणार, आणि माझा असा अंदाज आहे की तो लॉंग रूटनी जरी गेलो मी तरी त्या ट्रॅफिक पेक्षा लवकर मी पोहोचणार पलीकडे. ठीक आहे, ही मानसिकता जर डोक्यात राहिली तर मी तिथून इझिली जाऊ शकतो. जर मी ही मानसिकता ठेवली नाही नाही तिकडूनच गेलो असतो बरं झालं असतं, मी दर टर्नला असा प्रयत्न करणार की तिकडं टर्न मारावा, की मध्ये जावा, नाही तिकडून गेलो असतं तर बरं झालं असतं, तिकडून गेलो असतं तर बरं झालं असतं, असं दरवेळेस जर मला वाटत राहिलं तर मी ह्या रोडनी पण नीट नाही जाणार आणि त्या रोडनी पण नीट नाही जाणार. मग मी काय होणार, लेट होणार. जे मी एक ठाम दृष्टीने गेलो असतो, इथं थांबलो असतो किंवा इथं ह्या रोडनी गेलो असतो, तर मी दोन्ही रोडनी बरोबर टाइमला पोहोचलो असतो. जेवढ्या टायमाला मला पोहोचायचंय तेवढ्या टायमाला मी पोहोचलो असतो. पण ह्या कन्फ्युजन मध्ये की हे का ते, हे का ते, त्याच्यामध्ये मी अजून जास्त डिले केला असता, अजून जास्त लेट झालो. तसंच इथं अर्जुनासोबत होतंय. ठीक आहे, त्याच्यामुळं हे सगळं असून पण, नॉलेज असून पण, लॉजिक असून पण, तुमच्या लॉजिकला तुमच्या नॉलेजला जर समोरचा माणूस एक नवीन दृष्टी देतोय तर त्याला त्या दृष्टीने पाहायचं आपलं काम आहे. जसं उदाहरणासाठी मी सांगितलं होतं क्लासमध्ये की मान्य आहे शरीराचं झीज होती, कार्टिलेज मध्ये हाडं ज्यावेळेस घासतात त्यावेळेस झीज होती, ही मान्य आहे. कार्टिलेजची झीज होती ही मान्य आहे. पण जर ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिलं तर ते रिजनरेट पण होतात. ही पुढची गोष्ट कोण सांगणार, एक ज्याला जास्त नॉलेज आहे, ज्याला लॉजिक, ज्याचं नॉलेजच्या पलीकडे आहे, तो तुमचा लॉजिकला एक्सपांड करू शकतो. तुमचं लॉजिक बरोबर आहे की झीज होती, ही लॉजिक चुकीचं नाही. सगळ्या दृष्टीमध्ये, सगळ्या सिच्युएशन मध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं एक लॉजिक असतं आणि समोरच्या माणसाला लागतं हे काय फालतू लॉजिक लावतोय तू, का लागतं त्याला असं, कहून की त्याला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी माहिती आहे किंवा त्याला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्याला ह्या लॉजिकचं काही महत्व नाही वाटत. तसंच अर्जुनाने काय सांगितलं की मी जर युद्ध करणार तर मला नरक भेटणार. हा त्याचा लॉजिक होता की मी स्वतःच्या लोकांना मारणार, स्वतःच्या कुलचा नाश करणार तर मला पाप आणि नरक भेटणार. इथं काय म्हणतात श्रीकृष्ण, तुला पुण्य आणि स्वर्ग भेटणार. इथं काय फरक आहे, दोघांचा नॉलेजचा फरक असल्यामुळं लॉजिकचा फरक पडतोय. अर्जुनाचा लॉजिक आपल्याला त्यावेळेस बरोबर वाटला, बरोबर वाटलं आपल्याला, कुलाचा नाश केला तर आपण नरक मध्ये जाणार, पाप करणार आपण, स्वतःच्या आचार्याला मारून, ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांना आपण उलट पण नाही बोलू शकत, त्यांना आपण मारतोय, तर हा खूप मोठा पाप आहे. पण मोठ्या दृष्टीने आणि मोठ्या नॉलेजनी, जास्त नॉलेजनी श्रीकृष्णाने काय सांगितलं की हे पाप नाहीये, हे पुण्य आहे. तर तुमचं पाप आणि पुण्य कशावर डिपेंड करतं, तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या दृष्टीवर. तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या दृष्टीवर. फक्त नॉलेजनी पण नाही होणार आणि फक्त दृष्टीनी पण नाही होणार, दोन्ही गोष्टी पाहिजे. एखादा गरीब माणूस आहे, दोन गरीब माणसं आहेत, ठीक आहे, एकाचं नॉलेज खूप चांगलं आहे पण दृष्टी चांगली नाहीये. खूप नॉलेज चांगलं असल्यामुळं त्यांनी रोल्स रॉयस खरीदली, पण दृष्टी त्याची काय आहे, तो आधी टॅक्सी ड्रायव्हर होता तर आता पण तो रोल्स रॉयस मध्ये बसून पण तो त्याला टॅक्सीच बनवणार, टॅक्सी सारखाच वापरणार. काय आहे, दृष्टीचा फरक आहे. नॉलेज असल्यामुळे त्यांनी रोल्स रॉयस परचेस करायची ताकद कमवली, पण दृष्टी नसल्यामुळे तो ड्रायव्हरच बनून राहिला. तसंच दुसऱ्याकडे नॉलेज पण आहे, दृष्टी पण आहे, तर तो रोल्स रॉयस घ्यायच्या ऐवजी 1000 कोटीची कंपनी उभा करेल. समजलं? तर आपल्याला इथं नॉलेज आणि दृष्टी ह्या दोन्ही गोष्टींचं महत्व समजायचंय. इथं जे लॉजिक लावलंय
ते लॉजिक सगळं नॉलेज आणि दृष्टीवर बेसिस आहे. त्यानंतर 33व्या श्लोक मध्ये अथ चेत्वम इमम धर्मम संग्रामम न करिष्यसी. जर युद्ध नाही केलं तर अकीर्ती तर होणारच, त्यासोबत पाप पण लागणार. अकीर्ती म्हणजे अपयश, म्हणजे जे आतापर्यंत तुझ्या सगळे सक्सेस होते लाईफचे, जे पण अचीवमेंट तू आतापर्यंत इंद्राला हरवलं किंवा मोठ्या मोठ्या देवतांना हरवलं, द्रोणाचार्यांचं जे मन जिंकलं आणि द्रोणाचार्यांनी तुला शस्त्र दिले, तर ह्या सगळ्या अचीवमेंट्स आहेत तुझ्या. किती पण काही करू द्या, एखादा मॅच असला, त्या मॅच मध्ये त्या प्लेयरनी मागचे कितीही मॅचेस जिंकवले असतील, कितीही काही केलं असेल, तरी आजच्या मॅच मध्ये जर तो चांगला खेळला नाही तर त्याला काय करणार? निंदाच करणार. त्याला काय होणार? त्याची अपकीर्तीच होणार. त्याच्या मागचे सगळे सक्सेस झाकून जातील आज जर तो फेल झाला तर. मोठे मोठे संत आहेत, खूप लोकांना त्यांनी दृष्टी दिली, खूप लोकांना त्यांनी चांगल्या मार्गावर नेलं, लोक त्या चांगल्या मार्गावर त्याचं अनुसरण पण करतायत, त्या चांगल्या मार्गावर चालतायत पण तो माणूस एका क्षणासाठी किंवा त्या क्षणासाठी बिघडला आणि तिथं तो थांबला किंवा तिथं तो काहीतरी विपरीत केलं, तर त्याचं मागचं सगळं शून्य झालं. असंच अर्जुनासोबत होतं की आतापर्यंत तू जेवढे यश कमवले सगळे शून्य होऊन जाणार, सगळे अपयश मध्ये बदलून जाणार, आणि हे तुला आयुष्यभर नाव ठेवणार. आयुष्यभर तुला काय करणार? याच्या पुढं तुला फेलियरच मानणार. विजय माल्या खूप पैसा कमवला, खूप मोठी एअरलाईन्स बनवली, पण एकदा फेल झाला तर आयुष्यभरासाठी तो फेलियरच आहे. तर ह्या प्रकारे आपण श्रीकृष्ण याला अर्जुनाला सांगतात की इथं तू नाही चुकू शकत. हा खूप मोठा युद्ध आहे, हा खूप मोठा तुझा धर्म आहे जे तुला पार पाडायचंय. सगळ्या IPL मध्ये सगळं चांगलं खेळलं, सगळ्या छोट्या मोठ्या गेम मध्ये चांगलं खेळा, पण वर्ल्ड कप मध्ये परफॉर्मन्सच नाही, काय करणार? काहीच अर्थ नाही त्याला, सगळे नाव ठेवणार त्याला. ह्या प्रकारे इथं सांगितलं जात आहे की अकीर्ती तर होणारच आणि पाप पण लागणार. पाप कसा लागणार? की जो तुझा स्वधर्म आहे, की जी गोष्ट तू केली पाहिजे ह्या क्षणाला इथं उभं राहून, जी गोष्ट तू केली पाहिजे त्या गोष्टीपासून तू लांब पळतोय, ती गोष्ट तू तिथं पूर्ण मनाने करत नाही, स्वतःच्या धर्माचा पालन तू करत नाहीये. धर्माच्या विषयी मी एक डेफिनेशन सांगितली होती, त्या डेफिनेशन मध्ये की आपले जे निहित स्वभाव आहे, लहानपणीपासून तो काय करतोय? स्वभाव डेव्हलप करतोय. काय करतोय? तीर बाण चालवतोय, युद्ध करतोय, ह्या सगळ्यात त्यांनी स्वभाव एक एक करून, छोट्या छोट्या करून, बेसिक करून त्यांनी बनवल्यात. बनवल्यानंतर त्याचा तो काय झाला? क्षत्रिय धर्म झाला. आता क्षत्रिय धर्म झाला, त्याचं पालन नाही करावं का? लगेच त्यांनी सोडून द्यावं का? नाही. असं केल्याने त्याला पाप, पाप म्हणजे डिस्ट्रक्शन आहे, पाप म्हणजे सेपरेशन आहे. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून सेपरेट झाली तर ते पाप आहे. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून डिस्ट्रॉय झाली तर ते पाप आहे. तर इथं काय होतंय? तो त्याच्या स्वभावापासून सेपरेट होतोय, त्याच्या स्वतःच्या धर्माला डिस्ट्रॉय करतोय. तर इथं ते स्वतःच्या धर्माला नाश केल्यामुळं त्याला काय होणार? पाप लागणार. स्वतःच्या स्वभावाच्या पलीकड आपण ज्यावेळेस करतो तर हे पाप मध्ये मोजलं जातं. समजा तुमचा स्वभाव आहे की तुम्हाला फक्त, बाकी काहीच येत नाही, तुम्हाला फक्त पेंटिंग येते, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं दुसरीकडे डोकं चालतच नाही, आणि तुम्ही लहानपणीपासून त्याला एकदम चांगलं केलंय, त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये केलंय तर ते तुम्ही तिथं जाऊन जे पण कर्म करताय ते पाप मध्ये मोजलं जाणार. पाप म्हणजे ते तुमच्यासाठी पण श्रेयस्कर नाही राहणार आणि त्या कंपनीसाठी पण श्रेयस्कर
नाही राहणार. तर स्वभावाच्या हिशोबाने ज्यावेळेस आपण कर्म करतो त्याला आपण स्वधर्म म्हणतो. आणि स्वधर्माचं पालन करणं म्हणजेच पुण्य आहे. स्वधर्माचं पालन करणं म्हणजेच स्वर्ग लोकला एक जाण्याचा मार्ग आहे. मारल्यानंतर पण गेला कंपनीमध्ये जॉब केला किंवा इथं पण पेंटिंग करतोय, पण पेंटिंग कसा करतोय तो रडता रडता करतोय. म्हणजे युद्ध केलं, युद्ध केल्यानंतर ते युद्ध करता करता पण तो रडतच होता, मारताना पण रडला, मारल्यानंतर पण रडला. तर पेंटिंग करता करता तो रडतोय, चांगली पेंटिंग होणार का? नाही होणार. आणि पेंटिंग चांगली नाही झाली तर त्याचा रिझल्ट भेटणार का? जो स्वर्ग आहे रिझल्ट त्याचा तो भेटणार का? नाही भेटणार. तर आपल्या स्वभावाच्या अनुसार एक तर स्वभावाला बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे शिक्षा आहे. हे ब्रह्मचर्य आश्रम आहे. हे वेगळे वेगळे आश्रम्स आहेत, ज्या आश्रम मध्ये आपण जाऊन वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. तर पहिलं ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. ह्या प्रकारे जे ब्रह्मचर्य आश्रम मध्ये आहे तिथं आपण स्वभाव बनवतो. आजच्या काळामध्ये ही गोष्ट आहे की ह्या ब्रह्मचर्य आश्रम मध्ये आपण 25 वर्षापर्यंत आपलं स्वभाव बनवलं पाहिजे, आपलं स्वधर्म निश्चित केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये ही इम्पॉर्टंट आहे. आधीच्या काळामध्ये तुमचं निश्चित होतं. जर तुम्ही ब्राह्मण आहात तर तुम्हाला वेदशास्त्र शिकवले जाणार, तुम्हाला मंत्रपाठ शिकवले जाणार. तुम्हाला त्या दृष्टीलाच 25 वर्षापासून पर्यंत जवळ तुम्ही ब्रह्मचारी आहात तवर तुम्हाला त्याच गोष्टी शिकवणार जे ब्राह्मण ला महत्वाचे आहेत. क्षत्रिय आहात तर तुम्हाला त्या हिशोबाने डेव्हलप करणार. जर तुम्ही व्यापारी आहात तर त्या हिशोबाने तुम्हाला डेव्हलप करणार. शूद्र आहात तर त्या हिशोबाने तुम्हाला डेव्हलप करणार. कधी? ब्रह्मचर्य आश्रम मध्ये. आजच्या काळामध्ये आपण स्वतः आपला स्वभाव समजून डेव्हलप होणं हे गरजेचं आहे. काही काही शाळांमध्ये, काही काही कॉलेजमध्ये ही गोष्ट चालू झालेली आहे की तुमच्या स्वभावानुसार तुमच्या DMIT टेस्ट करून, तुमच्या ब्रेन मॅपिंग करून तुमच्या ब्रेनला परखणार, ते सगळं काढणार की तुमचं डोकं कसं चालतं, इमोशनल चालतं का लॉजिक चालतं जास्त, तुमचं डोकं कॅल्क्युलेशन मध्ये चांगलं चालतं का दुसऱ्या गोष्टींमध्ये चांगलं चालतं. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं ब्रेन मॅपिंग करून मग डिसाईड करतात की तुमच्यासाठी श्रेयस्कर काय आहे. आणि ती गोष्ट मग पुढं आपण त्या गोष्टीमध्ये जर पुढे गेलो तर आपण समोरच्याला पण फायदा करू शकतो आणि स्वतःला पण फायदा करू शकतो. विरुद्ध गेलो तर नुकसान होतं. आणि हेच गोष्ट होती की 10वी 12वी कॉलेजमध्ये आता जे लोक फसलायत ते सगळे याच्यामुळेच फसतात की स्वधर्म माहीतच नाहीये, स्वभावच माहित नाहीये स्वतःचा, आणि भटकत राहतात. मग कोणता जॉब करू का बिझनेस करू, बिझनेस करू का प्रोफेशन करू, का IAS बनू का IPS बनू, काय करू हे समजत नाहीये. आणि मग काय होतं? पाप होतो, नाश होतो. कोणाचा? समोरचा पण नाश होतो, समोरच्या माणसाचा पण नाश होतो आणि स्वतःचा पण नाश होतो. ठीक. तर असं ह्या तिन्ही श्लोकांमध्ये सांगितलंय. तर हे 34व्या श्लोक मध्ये की हे तुझी अपयशची गाथा कायम करत राहणार. आणि अपयश हे एक सम्मानित पुरुष साठी मृत्यूपेक्षा पण वाढून आहे, बडकर आहे, मृत्यूपेक्षा पण मोठा आहे अपयश. मृत्यूपेक्षा पण भयानक आहे आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. स्वर्ग नाही भेटत, स्वर्ग पण नाही भेटत. नाही, स्वर्गसाठी श्रीकृष्ण त्याला कन्व्हिन्स करतायत, पण त्याला स्वर्ग तिथं तो म्हणतोय की मला असं केल्याने, कुलचा नाश केल्याने मला नरक भेटणार. तर इथं श्रीकृष्ण म्हणतात की नाही, तुला स्वर्ग भेटणार. पण त्याला स्वर्ग पण नाही भेटत. ठीक आहे, मोक्ष तर नाहीच भेटत. मोक्ष तर खूपच लांबची गोष्ट झाली, तो तर त्याचा विचार पण नाही करत, त्याची दृष्टी पण नाहीये तेवढी मोठी मोक्षचा विचार करण्याची. पण इथं श्रीकृष्ण सांगणार मोक्षाविषयी पण की तू सगळे कर्म जे आहेत ते सगळे माझ्यामध्ये सोपवून दे. एक एक कर्म करताना तू मला समर्पित कर,
तुझा एक एक कर्म, म्हणजे तू लिप्त नाही होणार ह्या पाप मध्ये, तू लिप्त नाही होणार. जे तुला पाप वाटतंय ना, ठीक आहे, तू पाप मानून घे, पण त्या पाप मध्ये तू लिप्त होणार नाही. आणि पाप मध्ये लिप्त नाही झाला तर तो स्वच्छ राहणार. स्वच्छ राहिला तर मोक्ष भेटणार. चांगला राहिला तर स्वर्ग, वाईट राहिला तर नरक, पण स्वच्छ राहिला तर मोक्ष. समजलं? चित्त, आत्मा, आत्मासोबत जे चित्त जुडलेलं आहे ते चित्त जर चांगलं राहिलं तर स्वर्ग, जर वाईट राहिलं तर नरक, आणि स्वच्छ राहिलं तर काहीच नाही त्याच्यामध्ये तर मोक्ष. असा प्रकार. ठीक. अजून काय प्रश्न असतील तर विचारा. तुमचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला ग्रो करायचंय, तर आपण एक स्टेप वर जाण्यासाठी आपल्या स्वधर्माला कसं सोडावं. कारण की ते सोडताना मग आपल्याला एक भीती असते की जर आपण इथं फेल झालो तर. पण मॅटर काय करणार तिथं, की तुम्ही प्रयत्न किती केला, तुम्ही अभ्यास किती केला, तुम्ही त्या अभ्यासामागं इथं युद्धचा अभ्यास याचा झालेला आहे. इथं जर यांनी युद्ध केलं तर हा जिंकणार, याच्या डोक्यामध्ये काय आहे की मी मारणार, तर याच्या डोक्यामध्ये काय आहे, मारणार. म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नामध्ये उत्तर काय आहे की मी याला करणारच, नाही करणार त्याच्याविषयी डोक्यामध्ये विचारच नाहीये. ठीक आहे. आणि आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा. मग इथं पुढच्या काही अध्यायामध्ये पण श्रीकृष्ण सांगतात की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू कर्म कर, फलची चिंता करू नको. जे कर्म करतोय ते माझ्यामध्ये समर्पित कर, तर फल भेटला किंवा नाही भेटला, मग रिस्क तुम्ही घ्या. तुम्हाला एक स्टेप वर जायचंय ना, तुम्ही सगळ्या पॉझिटिव्ह इंटेन्शननी, सगळ्या चांगल्या इंटेन्शननी, तुमचा स्वभाव आहे ना त्या कामामध्ये, तुम्ही रिस्क घ्या, तुम्ही जा, सगळा अभ्यास करून जा. आणि सगळं केल्यानंतर जर तुम्हाला अपयश भेटलं तर घाबरू नका, ते तुमच्या हातामध्ये नाहीये. त्याच्या पाठीमागं अंगिनत फॅक्टर्स आहेत. समोरच्या माणसाचं जो तुम्हाला तो रिझल्ट देणार आहे त्याची मानसिकता. पेपर चेक करताना तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणीने सेम पेपर लिहिला, सेम एकदम डिट्टो सेम लिहिला, पण तुमचा पेपर चेक करताना जो एक्झामिनर होता त्याची मानसिकता थोडी खराब होती. त्याच्या घरची काहीतरी चिडचिड झाली किंवा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, आणि तुमच्या मैत्रिणीचं चेक करताना तो एकदम खुश होता, आनंदी होता. तिथं तुमच्या मार्क्स मध्ये डिफरन्स होणार, 100% होणार. तर आपण तर चेक केलं की एक्झामिनर कसा चेक करतो, ह्या प्रकारे चेक करतो, पण त्यावेळेस त्याची मनस्थिती कशी असणार हे आपण करू शकतो का डिफाईन? नाही करू शकत. एखाद्या वेळेस पाऊस आला, पावसामध्ये तुमचा पेपर खराब झाला आणि तिचा पेपर तसाच राहिला, तिथं काय करणार तुम्ही? परत लिहिताना सेम तसं लिहू शकता का? नाही. चेक करताना त्याला समजणार का काय लिहिलंय? नाही. तर असे अंगिनत फॅक्टर्स असतात जे मॅटर करतात. त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये काय नाहीये, फल आपल्या हातामध्ये नाहीये, रिझल्ट आपल्या हातामध्ये नाहीये. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कधी पण नाहीये. त्याच्यामुळे अधिकार कशामध्ये आहे? कर्ममध्ये. कर्म शिवाय आपला अधिकार कशामध्येही नाही. ठीक आहे. तर रिस्क घ्यायचंय, सगळा अभ्यास करा, सगळं प्रॉपर गोष्टी करा आणि स्टेप घ्या. झालं ठीक आहे, नाही झालं ठीक आहे. काय चूक झाली, परत जर तुमची क्षमता आहे परत जा. परत नाही झालं, काय चूक झाली, शिका, परत जा. 1000 वेळेस फेल झाल्यानंतर बल्बचा निर्माण झाला. जर तो रिस्कचा आणि फेलियरचा भीती जर त्यांनी डोक्यामध्ये ठेवली असती तर निर्माण कधीच झाला नसता. तर आपल्या हातामध्ये काय आहे? कर्म करत राहणं, आणि कर्मसाठी रिसोर्सेस डेव्हलप करणं पण आपल्या हातामध्ये. आपले रिसोर्सेस संपले तरी आपण कर्म करतोय, मग आपण पतन कडे जातोय. म्हणजे आपले रिसोर्सेस संपले तरी आपण रिस्क घेतोय, म्हणजे आपण काय करतोय? लोन घेऊन रिस्क करतोय. हे चुकीचं आहे. हे तुम्हाला पतन कडे नेणार, तुमचं इथं डिस्ट्रक्शन होणार.
ठीक आहे. तर रिस्क घेताना आपले रिसोर्सेस, आपला अभ्यास, आपल्या सगळ्या गोष्टी आधी मॅनेज करून त्याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे. अजून काय प्रश्न असतील तर हा. स्वर्ग आणि नर्क हे दुसऱ्या शरीरामध्येच असतात. तर स्वर्गची परिभाषा करताना मी सांगितलं होतं की जे उच्च स्तरीय आहे, पृथ्वी ज्या लेवलला आहे त्याच्या थोडासा वर लेवलला राहणार, आणि थोडस जे ब्रह्म आहे, जो सेंटर ऑफ दी आपलं गॅलेक्सी आहे त्याच्या जवळ असणार. ठीक आहे. आणि जे नर्क असणार ते थोडं खाली असणार आणि लांब असणार. तर तिथं सगळ्यांची जी चेतना शक्ती आहे ती चांगली असणार. तर आपण जर चांगले कर्म केले तर आपली गती त्या डायरेक्शन मध्ये होती. आता जेवढे चांगले कर्म करणार तेवढं आपण वर आणि जवळ जाणार. कशाच्या? चेतना शक्तीच्या. उच्च स्तरच्या चेतना शक्तीच्या आपण वर जाणार आणि जवळ जाणार. जेवढे आपण चुकीचे कर्म करणार ते आपण खाली जाणार. आणि एवढं सोपं नाहीये स्वर्ग आणि नरक भेटणं. आधी तर आपण या पृथ्वीमध्येच फिरत राहतो, कारण की आपली मानसिकताच तेवढी वाईड, परसेप्शनच तेवढा वाईड नाही झाल्या. ठीक आहे. अजून काय प्रश्न? तिथं तुमचं विवेक ज्ञान काम करतं. आता तुम्ही असं म्हणताय की सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की आपल्या दर परिस्थितीमध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे हा प्रश्न असतो की आपण हे करायचं का हे करायचं, किंवा 10 गोष्टी येतात, 10 मधल्या कोणती गोष्ट आपल्याला करायची, एक गोष्ट आपल्याला करायची, तर आपण ती कशी करणार. याच्या पाठीमाग सेम उत्तर की आपल्याला ती गोष्ट जी आपल्याला 10 गोष्टींमधली एक गोष्ट करायची आहे, ती गोष्ट केल्याने किती लोकांचा फायदा होतोय. ठीक आहे. आणि ती गोष्ट केल्याने किती दीर्घ काळापर्यंत फायदा होतोय. किती लोकांचा फायदा होतोय आणि किती दीर्घ काळापर्यंत फायदा होतोय. ह्या दोन गोष्टी आपण कायम लक्षात ठेवायच्या. याच्या आधी पण 3-4 प्रश्नाचे उत्तर मी सेम दिलेत. काय आहे की किती लोकांचं, किती जीव आत्मांचा फायदा होणार हे लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि किती दीर्घ काळासाठी फायदा होणार. तर मी जर भगवद्गीताचा क्लास करतोय तर याने किती लोकांचा फायदा होईल. इथं सुरुवातीला 8, 10, 20, 15-20 जणी होत्या, मग कमी झाल्या. माझा उद्देश हा आहे की जर एक मनुष्य पण याच्यातून बदलला, आता सध्याला पण आहेत, पण जसे जसे सगळ्यांचे काम, प्रॉब्लेम, कार्यक्रम संपतील तशी तशी गर्दी पण वाढेल. आणि जसं मी कन्सिस्टंट राहणार तसं ह्या गोष्टीचं जास्त लोकांपर्यंत फायदा होणार. कशा थ्रू? मी व्हिडिओ पण बनवून टाकतोय. मी माझ्यातर्फे सगळं प्रयत्न कशासाठी करतोय की जास्तीत जास्त जीवचा उद्धार झाला पाहिजे, जास्तीत जास्त जीवला याचं नॉलेज भेटलं पाहिजे, आणि जास्तीत जास्त दीर्घ काळापर्यंत हा गोष्ट टिकली पाहिजे. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये मी एक अध्याय नाही घेते, मी 1.5 वर्ष 1 वर्ष लावतोय याला सगळ्याला अक्युमुलेट करण्यासाठी. तर उद्देश काय पाहिजे? जर 10 गोष्टी आहेत तुमच्या समोर, त्याच्यामधली मला कोणती चूज करायची? मी कोणती चूज करणार? जी गोष्ट जास्त लोकांसाठी फायदेमंद असणार, जास्त जीव आत्मांसाठी फायदेमंद असणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दीर्घ काळासाठी जी फायदेमंद असणार ती गोष्ट मी तिथं निर्णय घेणार. आणि माझा त्याच्यामध्ये काय नुकसान आहे? मला इथं 8 ते 9 भगवद्गीता क्लास करून माझा याच्यामध्ये काही नुकसान नाही. का नुकसान नाही? माझा हे स्वधर्म असं समजून मी करतोय. तर हे करताना मला कधीही असं वाटणार नाही की मी हे का करतोय. परत माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न येणार नाही. हा. त्यावेळेस मग युद्ध करायचं. त्यावेळेस मग हेच कॉन्ट्राडिक्शन असंच होतं की अज्ञानी आणि ज्ञानी. आता श्रीकृष्ण नव्हते गेले का दुर्योधनाकडे? गेले होते ना. मग शेवटी काय करावं लागलं त्यांना? जर समोरचा माणूस म्हणतोय, जर समोरच्या माणसाने तुम्हाला कन्व्हिन्स केलं, समजा एक गोष्ट आहे, आपण थोडस याला शॉर्ट मध्ये घेऊ, की एक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये समोरचा माणूस आणि तुम्ही उभे येतात. तो म्हणतोय की हे नको करू, तुम्ही म्हणताय की हे करायचं.
बरोबर, असाच प्रश्न आहे. आता तो तुम्हाला हटकून म्हणतोय की हे नको करू, हे केल्याने हा 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 नुकसान होणार. तुम्ही त्याला ते फायदे सांगा. तुम्हाला जे फायदे वाटतात ते सगळे फायदे त्याला सांगा. तो जे नुकसान म्हणतोय ते सगळे नुकसान लिहा. एक साईडला फायदे लिहा, एक साईडला नुकसान लिहा. काय काय फायदे आहेत, काय काय नुकसान आहेत, त्याच्यावर चर्चा करा. जी गोष्टचा पडदा भारी आहे ती गोष्ट करायची. जर जर तो ऐकतच नाहीये, तो त्याला वाटतंय की नाही तुमचं लॉजिक छोटं आहे, माझं लॉजिक मोठं आहे, तर मग तिथं तुम्हाला भिडावं लागतं. एकतर तिथं तुम्हाला नातं पाहावं लागतं की जर तुमचं नातं महत्वाचं आहे तर ती गोष्ट ह्या नात्यापेक्षा मोठी आहे का. जर ह्या नात्यापेक्षा ती गोष्ट मोठी नाहीये, ह्या नात्यापेक्षा ती गोष्ट मोठी नाही, तर नातं सांभाळायचं, गोष्ट सोडून द्यायची. जर गोष्ट मोठी आणि नातं छोटं आहे तर गोष्ट सांभाळायची, नातं सोडून द्यायचं. अशा परिस्थिती कंटिन्यूस तुमच्या लाईफमध्ये येत राहणार, कंटिन्यूस तुमच्या लाईफमध्ये येत राहणार. आणि ह्या परिस्थितींमध्ये सोडून द्यायचं असतं, काळावर सोडून द्यायचं असतं, टाइमवर सोडून द्यायचं असतं. ठीक आहे, एक तर त्यांना टाइम नंतर समजून जाईल. तिथं तेच गोष्ट आहे की आपण नातं सांभाळायचं. जर आपल्यासाठी नातं मोठं आहे तर ही गोष्ट आपण सोडून द्यायची. छोट्या गोष्टी कायम मोठ्या गोष्टींसाठी सोडाव्या लागतात. ठीक आहे, आपण नाहीतर सर्व्हाइव्ह करू शकत नाही. जीवनामध्ये कायम मोठी गोष्टला महत्व देणं आणि छोटी गोष्टला सोडून देणं, हेच प्रकार आहे बॅलन्स करायचा. नाही तर तुम्ही कायम कन्फ्यूज राहणार. आपण झाडपाला पण नाही खाऊ शकत, आपण जीव पण नाही खाऊ शकत. दोन्हीमध्ये जीव आहे, दोन्हीमध्ये आत्मा आहे. पण मोठी गोष्ट काय आहे आणि छोटी गोष्ट काय आहे. जर एका मनुष्याला मारून खाल्लं तर हे किती चुकीचं आहे. एक जनावराला मारून खाल्लं तर हे किती चुकीचं आहे. एक झाडाला मारून खाल्लं तर हे किती चुकीचं आहे. तर मोठ्या आणि छोट्याची गोष्ट आहे इथं. आणि एवढं सगळं कन्फ्युजन झाल्यानंतर पण जर आपल्याला वाटतंय की नाही मला इथं काहीच समजत नाही, तर डायरेक्ट आत्मा आणि शरीरावर यायचं की आत्मा नित्य आहे. तुम्ही केलं तरी मरणार आहेत, तुम्ही नाही केलं तरी मरणार आहेत. आजपासून 100 वर्षानंतर तुमच्या अस्तित्वाला काही महत्व नाही, तुमच्या घराला काही महत्व नाही, तुमच्या संबंधांना काही महत्व नाही राहणार. ठीक आहे, तर हे सगळं शरीर आणि नाते हे सगळे मरणार आहेत, एक दिवस याचा नाश होणार आहे, असं समजून ती गोष्ट सोडून द्यायची. किंवा जी मोठी आहे त्याला एक्सेप्ट करायचं, छोटी गोष्ट सोडून द्यायची. इथं थोडंसं विवेक ज्ञानची गरज पडते, थोडंसं अजून तुमचा दृष्टिकोन मोठं होण्याची गरज आहे. ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ही भगवद्गीता संपल्यानंतर तुम्ही स्वतः मला देता. ठीक आहे, काऊन की अजून पुढे भरपूर गोष्टी यायच्यात, अजून पुढं भरपूर गोष्टी तुम्हाला समजायच्या. ठीक आहे, शांतीपाठ घेऊया. कंबरपाठ मान सरळ, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति, श्यामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.